मंडळी, तुम्ही कधी बेसन पिठामध्ये गूळ मिसळून ही रेसिपी बनवली आहे का? तुम्हालाही आश्चर्य वाटतंय ना की बेसन पिठामध्ये गूळ घालून ही कुठली रेसिपी? अहो, ही रेसिपी इतकी पौष्टिक आणि हेल्दी आहे, तसंच डाएटवाले सुद्धा ही रेसिपी खाऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे बेसन पीठ. आता बेसन पीठ आपल्याला सुरुवातीला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं, त्यामधल्या गुठळ्या मोडल्या जातात, तसंच आपल्या बेसन पिठाला एक हलकापणा येतो. तर आता इथे वाटीचं किंवा कपचं मेजरमेंट तुम्ही घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजच्या वाटीने 2 वाट्या इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. तसंच हे बेसन पीठ आपण गिरणीमधून घरगुती डाळीचं बनवून आणलेलं आहे, पण यामुळे या पदार्थाला खरंच खूप छान चव येते. आता 2 वाट्या बेसन पीठ चाळून झालं की साईडला ठेवूया. तसंच इकडे आपण घेतलेला आहे ऑर्गॅनिक गूळ. आता हा बारीक कट करून घेऊया. तर यामध्ये कुठेही केमिकल वापरलेलं नाही असा आपण गूळ इथे घेतलेला आहे. बारीक असा गूळ कट करून घेतला. ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं त्या वाटीने आपल्याला आता हा गूळ मोजून घ्यायचा आहे. तर त्याच वाटीने 1 वाटी इतका गूळ आपल्याला इथे लागणार आहे. तर मंडळी, तुम्ही आपली ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि आपल्या ह्या मराठमोळ्या चॅनलला तुम्ही आणखीन फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या. चला तर पुढची प्रोसेस करूया. तर त्यासाठी इथे कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. आता मला वेलची पावडरसुद्धा लागणार आहे, त्यामुळेच म्हटलं जास्तीचे भांडे खरकटे करण्यापेक्षा कढईमध्येच वेलची थोडीशी गरम करून घेऊया. तर इथे आपण कढई गरम करायला ठेवली. आता वेलची गरम केल्यामुळे काय फायदा होतो, तर त्याच्या सालाची सुद्धा पावडर होते आणि त्यामुळेच आपली वेलची पावडर जास्त प्रमाणात तयार होते. त्यासाठीच ना नेहमीच मी या पद्धतीनेच अशीच वेलची पावडर बनवून घेते, जेणेकरून त्याच्यावरचे छिलके देखील वाया जात नाहीत. आणि मला तरी वाटतं आतल्या वेलचीपेक्षा बाहेरच्या सालांमध्ये सुद्धा तितकाच स्वाद असतो. त्यामुळे मी तरी अशा पद्धतीनेच वेलची पावडर घरगुती बनवून ठेवते. तर वेलची पावडर भाजून झाली की आपल्याला कढईमध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे. आता तुपाचं प्रमाण किती घेतलेलं आहे, तर 2 वाट्यांसाठी जवळपास 1 वाटी इतकं तूप आपण घेतलेलं आहे. ज्या वाटीने बेसन पीठ मोजून घेतलं त्या वाटीने. तर आता यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलं. आता त्या तुपावरती आपल्याला हे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला पहा, लगेचच जे तूप आहे ते बेसन पिठाला ऑब्झर्व करून घेतं. त्यामुळे आपल्याला ना तूप थोडं थोडं करून घालायचं आहे, म्हणजे गरम आणि थंड तुपामुळे पटकन हे तूप जे आहे ते या पिठाला कवर करून घेतं. त्यामुळे एक सोबत तूप आपल्याला कधीही घालायचं नाही. थोडं थोडं करून बॅचेसमध्ये आपण तूप घातलं ना की मग आपल्याला मात्र हा पदार्थ बनवायला सोपा जातो. आता सुरुवातीला आपण 2 चमचे घातलं, पुन्हा एकदा 2 चमचे तूप घातलं. 2 चमचेमध्ये अगदी 4 चमच्यापेक्षा जास्त तूप अशा पद्धतीचे चमचे घातलेले आहे. त्यापेक्षाच आपण जे 1 वाटी तूप घेतले त्यामधलं जवळपास सगळंच तूप आपण इथे घातलेलं आहे. आता राहिलेलं थोडंसं तूप जे आहे ते देखील आपल्याला ॲड करायचं आहे, पण यामध्ये जेवढं कोट होईल ना तेवढं आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सुरुवातीला ना बेसन पीठ थंड असतं, त्यामुळे काय होतं की तूप पटकन बेसन पिठामध्ये ऑब्झर्व होतं. पण जसं जसं बेसन पीठ भाजायला लागतं, बेसन पीठ खमंग भाजल्या जातं ना, तसं तसं मात्र मग या बेसन पिठामधलं तूप जे आहे ते रिलीज व्हायला सुरुवात होते. तर आता पहा, आपण राहिलेलं 2 चमचे तूप देखील यामध्ये घालून घेतलेलं आहे, म्हणजे संपूर्ण एकूण आपण 1 वाटी तूप इथे वापरलेलं आहे. आता या तुपावरती आपल्याला हे बेसन पीठ चांगलं खमंग वास येईस्तवर भाजून घ्यायचं आहे. तसंच पीठ भाजत असताना गॅस अजिबातच हाय हीट करायची नाही. एकदम लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. जेवढी तुम्ही प्रोसेस ही म्हणजे दमाने कराल तेवढा तुमचा हा पदार्थ आहे तो परफेक्ट बनला जाईल. जर इथे तुम्ही घाई केली तर मात्र तुमचा पदार्थ फसू शकतो. त्यामुळेच लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे बेसन पीठ सतत हलवत भाजत राहायचं आहे. यामुळे आपल्या या बेसन पिठामधलं जे तूप आहे ते पाहू शकता अशा पद्धतीने हळूहळू रिलीज व्हायला सुरुवात होते. आणि मग असा बेसन पिठाला वलसरपणा आला की मग तो पदार्थ खायला तितकाच चविष्ट लागतो. आता आपण अशाच पद्धतीने हे सतत हलवत भाजून घेणार आहोत. तसंच यामध्ये आपण गूळ घालतोय, त्यामुळे हा पदार्थ किती पौष्टिक आणि हेल्दी असणार आहे हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल. तसंच आपण यामध्ये भरपूर असं साजूक तूप देखील घातलेलं आहे. साजूक तूप, गूळ आणि बेसन पीठ, त्यामुळे आहे की नाही मस्त पौष्टिक अशी रेसिपी, कुठेही तेलाचा वापर न करता. त्यामुळेच तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आजचा पदार्थ खूपच पौष्टिक आणि हेल्दी असणार आहे. तर आता इथे पाहू शकता बेसन पीठ चांगलं
चांगलं भाजलं गेलं की गॅस बंद केलेला आहे. आता गॅस बंद केल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे गूळ. आता तुम्ही म्हणाल गॅस बंद केल्याच्या नंतर गूळ यामध्ये विरघळेल का? तर हो, कढई खूप गरम आहे. तशीच कढई जाड असल्यामुळे ना कढई भरपूर वेळासाठी तिला हीट राहतं. तसंच आपलं बेसन पिठामधलं तूप हे सगळंच कसं एकदम गरम आहे. त्यामुळे ना गूळ अगदी झटपट असा यामध्ये मेल्ट होतो. तसंच आपल्याला आता हे ना इथून पुढची प्रोसेस जी आहे ती झटपट करायची आहे. जरा जरी वेळ इकडे तिकडे झाला ना तरीसुद्धा तुमचा हा पदार्थ जो आहे तो चुकू शकतो. म्हणजेच काय, तर आपल्याला जी याची बर्फी थापून घ्यायची आहे ना ती बर्फी चुकू शकते, व्यवस्थित सेट होणार नाही. त्यासाठी ना हे सतत हलवायचं. पटकन गूळ मेल्ट झाला की एखाद्या तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे गूळ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच या गुळाला ना जास्त प्रमाणात पाणी सुटत नाही, कारण हा ऑर्गॅनिक गूळ आहे. ऑर्गॅनिक गुळाला ना शक्यतो प्रमाणातच पाणी सुटतं, फार पाणी सुटत नाही. जसं की आपण केमिकलचा जर गूळ वापरला ना तर आत्तापर्यंत हे खूप पातळ झालं असतं. पण ह्याच जागी आपण ऑर्गॅनिक गूळ वापरलेला असल्यामुळे ना अजिबातच याला फारसा पातळपणा आलेला नाही. तसंच वास तर खूप सुंदर येत आहे आणि मस्त असं झालेलं आहे. जर तुम्हाला याची बर्फी बनवायची तर तुम्ही याचे छोटे छोटे पेढे किंवा लाडू बनवू शकता. लाडू किंवा पेढे देखील अगदी जिभेवर ठेवता विरघळणारे तयार होतात बरं का. तर तुम्ही यापासून कुठलीही एखादी रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. यामध्ये गूळ घातलेला असल्यामुळे ही रेसिपी सर्वांना खूपच आवडेल. तर इथे पाहू शकता बर्फी छान अशी सेट करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण ही कट करून घेऊया. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला कट करून घ्यायची आहे. तसंच इथे ना तुम्ही पाहू शकता लाईटमध्ये मस्त असा आपला ह्या बर्फीचा कलर दिसत आहे. तर झाली की नाही मस्त सुंदर अशी आपली ही बर्फी. तर या पद्धतीची बर्फी बनवा किंवा पेढा तसंच लाडू काहीही तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही याचं बनवू शकता. खरंच खूप सुंदर होते आणि अगदी जिभेवर ठेवता विरघळणारी ही बर्फी आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला विश्वास बसत नसेल, पण खरंच इतकी सुंदर बर्फी ना तुम्ही या पद्धतीने जर बनवली ना तर खरंच खूप सुंदर होते. एकदा नक्कीच अशा पद्धतीने ही बर्फी बनवून पहा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. तसंच तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहिलं याची कमेंट करायला विसरला असेल तर लगेच करून घ्या, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील. तर आता आपली ही बर्फी तर छान अशी तयार झालेली आहे. प्रत्येक बर्फी तुम्हाला दाखवावीशी वाटते, कारण ती तितकीच सुंदर आणि सुरेख झालेली आहे. अशी एकही बर्फी नाही की जी तुम्हाला दाखवावी वाटत नाही. मी प्रत्येक बर्फी काढते ती मला तुम्हाला दाखवावीशी वाटते. म्हणजे त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपली बर्फी किती परफेक्ट तशीच दाणेदार, रवाळ, मस्त शायनी झालेली आहे. शिवाय तुम्हाला यापुढे ना अगदी महागड्या मिठाईसुद्धा फिक्या पडतील इतकी सुंदर झालेली आहे. आता संपूर्ण जी बर्फी आहे ना याच पद्धतीने काढून घेऊया. बर्फी अगदी सहज निघल्या जाते बरं का. तर पाहू शकता सुंदर अशी आपली ही बर्फी तयार झाली. पाहू शकता आतमधून किती रसरशीत झालेली आहे की नाही. अगदी जिभेवर ठेवता विरघळणारी आपली ही बर्फी. तर तुम्हाला ही बर्फी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. यामध्ये घातलेल्या गुळामुळे याला आलेली चव एकदम रसरशीतपणा आहा खूपच अफलातून आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.